हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी नीना अनुनिनू ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आम्ही सकाळी 5 वाजले आहेत, आता 5ला अजून 10 मिनिटं आहेत आणि आम्ही निघालोय आता फिरायला नाशिकला. चला तर मग आपण आपली पुढची ट्रिप एन्जॉय करूयात. मस्त रस्त्याला अंधार आहे, अजून जास्त गाड्या नाहीयेत आणि रात्रभर वाटमध्ये थोडा थोडा पाऊस पडलाय, त्यामुळे रस्ता ओला आहे. छान वाटते. अजून कालपर्यंत द्विधा मनस्थिती होती, जायचं नाही जायचं, पण आज घेतलं देवाचं नाव आणि निघालो. Exit the roundabout onto Chinchwad Bhushari Road. Continue for 2 kilometers. प्रवास खूप निवांत करायचा आहे, त्यामुळे कसली घाई नाहीये, अगदी आरामात. आणि सकाळी लवकर निघालो असल्या कारणाने आता रस्त्यावर गाड्याही दिसत नाहीयेत जास्त. आजचा हा व्लॉग म्हणजे नाशिक पर्यंतची रोड ट्रिप आणि देवदर्शन. त्यामुळे तुम्ही हा व्लॉग पाहिल्यावर कळेलच तुम्हाला आम्ही वाटेत कुठे कुठे आणि कसं कसं दर्शन घेतलंय. त्यामुळे संपूर्ण व्लॉग पाहून तुम्ही आमच्यासोबत प्रवास करा आणि संपूर्ण देवदर्शन तुम्हीही करा. आपल्याला नाशिकला टर्न मारायला मागूनच एक लेफ्ट होता, पण आता आळंदीला एवढ्या जवळ आलोय, म्हटलं सकाळीच मस्त माऊलींचं दर्शन घेऊन जाऊया, म्हणून आम्ही आमची गाडी आळंदीच्या दिशेनेच वळवली आहे. मस्त आता आपण आळंदीला पोहोचतोय आणि हे समोर तुम्हाला दिसत असेल आळंदीचा परिसर आणि या इंद्रायणी नदी. मस्त सकाळी सकाळी दर्शन घ्यायला पण छान वाटते. आपण पोहोचलो श्री क्षेत्र आळंदीला. आता मस्त आपण दर्शनाला जाऊया. सकाळी सकाळी भरपूर लोक इथे दर्शनाला येतात. Take the second right at Chuck and Chop onto Alandi Road, Alandi, Vadgaon Road. आता हळूहळू उजेडायला लागलंय आणि इंद्रायणी नदीच्या काठावर आहे ना सर्वजण म्हणजे दर्शनाला आणि स्नान करायला आलेत. इथे सकाळीच नदीच्या काठी गारवा जाणवतोय आणि वातावरण खूप सुंदर झालंय. रात्रभर पाऊस पडल्याने रस्ते ओले झालेत, सगळ्या वाटा अशा ओल्या आहेत. कोकिळाही किती मंजूळ गाते. इथून ही सगळी दुकान रांग आहे, पण सकाळी आता लवकर आल्यामुळे सगळं बंद आहे, सगळीकडे शांतता आहे. मंदिरात हवा मस्त फुलांची आणि प्रसादांची दुकानं ओपन आहेत. हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आणि बरेचसे भक्त मंडळी इथे दिसत आहेत तुम्हाला. सकाळीच दर्शनाला आले आहेत. हा पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन आता आपण मंदिराच्या आवारात प्रवेश केलाय. जय हे पालखी
काल रात्रीच म्हणजे शुक्रवारी अपरा एकादशी होती, त्यामुळे भाविकांची गर्दी इथे दिसते आपल्याला मंदिरात. आज मंदिरातच भजन कीर्तनाचा कार्यक्रमही चालू आहे. ही लाईन नाही आहे दर्शनाला. चला तर मग आपण फटाफट दर्शन करून घेऊया. दर्शन करून झालं. आता हे माऊली अन्नपूर्णा म्हणजेच भोजन कक्षालय इथे आहे ना, सकाळीच आता प्रसाद वाटप करतायत. इथे प्रसाद प्रसादात ही खिचडी आहे आणि खूप गरम आहे, म्हणजे अगदी वाफा निघतायत आणि खूप चविष्टही आहे. खूप सुंदर. इथे ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली आहे. वातावरण चैतन्य आहे आणि ती पवित्रता तुम्हाला इथे आल्यावर नक्की जाणवते. अजणबाग वृक्ष मस्त दर्शन झालं. मंदिरातनं झालोय तसं मस्त उजाडलंय सगळीकडे. आणि आता आपला पुढचा प्रवास आहे नाशिकच्या दिशेने. इथे आपण पोहोचलोय आळंदी फाट्याला. इथून आता राईट मारायचंय. Continue for 22 kilometers. आपण आता चाकणला पोहोचलोय आणि आता इथून अजून आपल्याला सरळ जायचंय. हो, आता आमचा पुढचा प्रवास आहे श्री विघ्नहर गणपती ओझरच्या दिशेने. रस्त्यात एका चौकात असं हे छत्रपतींचा मावळा म्हणून शिल्प असं बनवलं आहे. खूपच छान आणि वेगळं वाटत होतं. रस्ता खूपच सुंदर आहे. रस्त्याच्या दुतर्फा झाडी, शेती, हिरवगार असं मस्त वाटतं डोळ्याला बघायला. रस्त्याने जात असताना दुतर्फा अगदी वेगवेगळ्या प्रकारची शेती केलेली दिसत होती. काही ठिकाणी ही पपईची बाग, पुढे जाऊन झेंडूची फुलं, काही ठिकाणी ऑरेंज, काही ठिकाणी येल्लो फुलं अशी बाग, नंतर टोमॅटोची शेती, ज्वारीची शेती, अशी वेगवेगळ्या प्रकारची शेती इथे दिसत होती. ओझरचं एंट्री ना, ही आहे ओझर देवस्थानाची एंट्री. In 600 meters, your destination will be on the left. ओझर मध्ये एंट्री करतानाच ते आपल्याकडनं 20 रुपये अशी पार्किंगची फी घेतात. तिथलं पार्किंग फार मोठं आहे आणि मंदिराचा परिसर किंवा पार्किंगचा परिसर ही खूप स्वच्छ आहे. पार्किंग साठी इथे खूप मोठी स्पेस आहे, खूप छान.
बिल्कुल हमारी जान है। मंदिराचे बांधकाम असे फारच आकर्षक आहे. एंट्री पासूनच अशी झुंबर लावल्यामुळे याची शोभा खूपच वाढते. मंदिराच्या याच परिसरात पूजेचे साहित्य, प्रसाद, लहान मुलांची खेळणी, अगदी बायकांचे काही शृंगारिक दागिने अशी छोटी मोठी बरीच दुकानं आहेत. आणि हे समोरच मुख्य मंदिराचे प्रवेशद्वार आहे. मंदिर आणि मंदिराच्या सभोवतालचा संपूर्ण परिसर अगदी स्वच्छ ठेवण्यात आलेला आहे. दर्शन झाल्यावर आम्ही आलो समोरच असलेल्या बालाजी हॉटेलमध्ये नाश्ता करायला. तुम्हीही या आमच्यासोबत नाश्ता करायला. ही आहे कुकडी नदी. ओझर शहर या नदीवर बसलेलं आहे. नदी ही खूप स्वच्छ आहे आणि इकडचा परिसरही अगदी व्यवस्थित आणि क्लीन ठेवला आहे. इथून आम्ही पुढे निघालो त्र्यंबकेश्वरच्या दिशेने. याच परिसरात शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांच्या भेटीचा हा पुतळा इथे आहे. एका बाजूला शिवरायांचे मावळे आणि दुसऱ्या बाजूला वारकरी संप्रदाय असा हा शिवकालीन महाराष्ट्राचा मेळ दाखवून दिलेला आहे. या भागात कांद्याचं पीक घेतलं जातं. हे जे घरासारखं पत्रा लावून जे स्ट्रक्चर करण्यात आलं आहे ते कांद्याच्या साठवणुकीसाठी आहे आणि त्यात संपूर्ण कांदे भरून ठेवले आहेत. जरून परत जाण्याच्या वाटेवर जवळच असं एक सुंदर दृश्य दिसलं. थांबावसंच वाटलं. किती सुंदर आहे बघा मंदिर. तिथनं धबधबा, समोरही मंदिर आहे आणि या पुलावर ना आपल्याला पार करायचंय. काही लोक इथे मासेमारी पण करतायत. किती सुंदर असा नजारा आहे. म्हणून 2 मिनिटं थांबून परत मी एकदा व्हिडिओ घेतला. हायवेवरून जात असताना हे जे डोंगर फोडून केलेले रस्ते आहेत अगदी कल्पनात्मक कल्पकतेने बनवल्यासारखे वाटतात. ते बघायला एकदम मनोरंजक वाटतात. असं वाटतं आपण कुठल्या तरी सेट वरती किंवा फिल्मी जगात आपण फिरतोय. हे असे रस्ते 1-2 किलोमीटरच्या रेंज मध्ये, त्यामुळे एक डोंगर गेला की दुसरा डोंगर, दुसरा डोंगर गेला की तिसरा डोंगर, त्यामुळे अगदी छान वाटत होतं ते बघायला. आणि नाशिकमध्ये तुम्ही जसं एंट्री करतात किंवा नाशिकच्या त्या रूटनी येताना तुम्हाला आहे ना सगळीकडे म्हणजे आपल्याला सगळीकडे डोंगर रांगा बघायला मिळतात. दुपारचे 2:30 वाजले आणि आम्ही पोहोचलो त्र्यंबकेश्वरला. गाडी गेटच्या बाहेरच पार्क केली आहे आणि इथनं रिक्षेत बसून आता आम्ही चाललोय त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत.
रिक्षाने 50 रुपये भाडं घेतलं आणि मंदिरापर्यंत सोडलं. सरळ पुढे देणगी दर्शन तिकीट काउंटर आहे. तर आम्ही आता तिथेच चाललो आहोत. तर पायी जावं लागतं. मंदिरापासून तसं बघायला गेलं तर थोडंसं लांब आहे, पण काही वाटत नाही असं, कारण रस्त्याने जाताना हे सगळी दुकान लाईनच आहे. तर इकडे पूजेचं साहित्याची, तांब्या पितळेची भांडी वगैरे मिळतात. एक साईडला भाजी मार्केट आहे आणि तसंच सरळ पुढे जाऊन ते देणगी काउंटर आहे. आपल्या जितक्याही लोकांना मंदिरात जायचं आहे ना, त्यांनी सगळ्यांनीच तिथे यायचं असतं. एकाला असं तिकीट मिळत नाही सगळ्यांचं. प्रत्येकाने येऊन इथे आपला स्कॅन करून फोटो वगैरे घेतात आणि मगच ते तिकीट देतात. तर आम्ही हे 200 रुपये देऊन हे तिकीट काढून घेतलं, पर पर्सन 200 रुपये, आणि लाईन लावली. मंदिरात आम्हाला 3:45च्या दरम्यान आम्ही लाईन लावली. दर्शनाला खूपच गर्दी आहे. मंदिराबाहेरच एका स्टॉलवर जिथे चपला काढून ठेवल्या तिथेच आम्ही फुलांची आणि प्रसादाची टोपली घेतली. फक्त प्रसाद घेऊ शकतात किंवा फक्त फुलं असतात, त्यांचे वेगवेगळे प्राईज आहे. तर ही टोपली फुलं आणि प्रसाद सगळं आहे, नारळ वगैरे. तर ती 100 रुपयाला अशी ती टोपली आहे. तिथे आतमध्ये अशा भरपूर स्क्रीन लावल्या आहेत आणि तिथे ना लाईव्ह दर्शन होतं. आता आमची लाईन जवळ आली आहे आणि आता आम्ही मंदिरात प्रवेश घेतोय. 5:45 वाजलेत, म्हणजे लाईनीत आम्हाला जवळपास 2 तास लागलेत. आता आम्ही गाभाऱ्यात प्रवेश केले आणि इथून मस्त दर्शन होईल. दर्शन फारच उत्तम झालं. आता आम्ही मंदिरातनं बाहेर पडलो. हे प्राचीन मंदिर आहे, म्हणजे दगडात कोरलेले आहे. नक्षीकाम किंवा कोरीव काम अगदी सुंदर आहे. आता आम्ही आलो तीर्थराज कुशावर्ते या ठिकाणी. कुशावर्ते कुंड हे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मुख्य भागापासून 500 किलोमीटर अंतरावर आहे. हे कुंड 21 फूट खोल आहे आणि 1750 या साली याचे बांधकाम झाले आहे. अशी मान्यता आहे की ब्रह्मगिरी पर्वतावर अदृश्य झाल्यानंतर पवित्र गोदावरी नदी येथे पुन्हा प्रकट होते. त्यामुळे या तीर्थक्षेत्राला अत्यंत पवित्र मानले जाते. सर्व भक्त मंडळी इथे येऊन स्नानाचा आस्वाद घेतात. अशा प्रकारे आमचा आजच्या दिवसातला प्रवास आणि देवदर्शन दोन्ही उत्तम झाले.